नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत नवरात्रीसाठी रताळाची खीर किंवा कुठल्याही उपवासासाठी। इथे मी 2 मध्यम आकाराची रताळ घेतलीत। याला खूप माती असते, याला थोडा वेळ भिजत घालून चांगलं चोळून सगळी माती स्वच्छ करून घ्यायची आणि आता हे उकडून घेऊ आपण। इथे रताळ उकडून घेतले मी, गरमच आहेत अजून। याची साल काढून घेऊ आपण। साल आणि अशामध्ये काळ्या शिरा असतात त्या पण काढून घ्यायच्या। आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण रताळाचे शिरा आणि साल काढून घेऊ। एक माणसासाठी एवढ्या 2 रताळाची खीर भरपूर होते। आता इथे साल काढून झालेत आपले। आता याला एखाद्या चमच्याने किंवा काट्याने असं स्मॅश करून घेऊ आपण। याच्यामध्ये अजिबात रताळाच्या गाठी ठेवायच्या नाही, एकदम बारीक करून घ्यायचं याला। पूर्ण बारीक स्मॅश करून घ्यायचे। म्हणजे आपली खीर एकदम मिळून येते। आता याच्यामध्ये अर्धा कप दूध टाकून घेऊ। रताळ थंड झालं ना ते थोडंसं असं कडक बनतं, म्हणून इथं थोडंसं दूध घालून याला मिक्स करून ठेवू। आता हे मिश्रण तयार झालंय आपलं। आता गॅसवर एक पातेलं ठेवलंय, त्याच्यात हे मिश्रण ओतून घेऊ। तुम्ही इथेच फोडणी करायची असेल तर करून घेऊ शकता, पण मी वरतून फोडणी देणार आहे। आता याच्यात दूध टाकून घेऊ आपण। तुम्हाला जशी घट्ट पातळ खीर पाहिजे तसं दूध टाकून घ्या आणि याला मिक्स करून घ्या। याला सगळं एकजीव करून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं। आता याला एक उकळी येऊ देऊ आपण। आता याच्यामध्ये चिमूटभर विलायची पावडर टाकू आणि मिक्स करून घेऊ याला। आता उकळी आली आपल्या इथे खिरीला। आता याला उतरून ठेवू आणि एका फोडणी पात्रात 1 चमचा तूप टाकून घेऊ। मी वरतून फोडणी देते, तुम्ही मगाशी आपण पातेलं ठेवलं तेव्हाच फोडणी देऊन घेतली तरी चालेल। इथे 1 चमचा तूप टाकून घेतलं। तूप चांगलं गरम झालं की त्याच्यात किसून घेतलेलं 1 चमचा सुकं खोबरं टाकून घेऊ। 2 काजू आणि 2 बदाम घेतलेत, चिरून घेतलेत ते पण टाकून घेऊ, किंवा तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट टाकून घ्या। आणि सोनेरी खोबरं झालं की आपली फोडणी परतून झाली। आता तयार झालेली फोडणी खिरीच्या मिश्रणात ओतून घेऊ। इथे तयार झाली आपली खीर। एकदम मस्त अशी चवीला लागते ही खीर आणि रताळ पौष्टिक पण असतं खायला, किंवा ज्यांना साबुदाणा चालत नाही त्यांच्यासाठी हा छान पर्याय आहे उपवासाचा।
इथे मी अजिबात साखर वापरलेली नाही आहे खिरीसाठी, कारण रताळ गोड असतात. पण तुम्हाला जर गोड आवडत असेल तर एखादा चमचाभर साखर याच्यात तुम्ही वापरू शकता. पण मी एकदम बिना साखरेची बनवली आहे. काही काही रताळे खूप गोड असतात, पण काही अजिबात गोड नसतात, तेव्हा थोडीशी साखर टाकली तरी चालेल. या पद्धतीने खीर तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा. 1 वाटी खीर जर पिलं तर दिवसभर उपवासाच्या दिवशी भूक लागणार नाही आणि खायला पण पौष्टिक. अशी खीर एक वेळ नक्की करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.